आलं उत्तर आलं सर्व आलं. चला. पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरं तर त्या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनाचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो जिरवळ साहेब आहेत. आणि असा या सौंदर्य प्रसाधनाचा साठा या ठिकाणी पकडल्यानंतर पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जो सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला तो त्या ठिकाणी पाकिस्तान या शहरातून आलेला होता. खरं तर त्या ठिकाणी आपला पाकिस्तान या देशातून आलेला होता व दाहिरी या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जो या ठिकाणी 20 लाख रुपयाच्या 20,72,487 रुपयाचा या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला. खरं तर हा सुद्धा आपल्या बाहेरच्या राज्यातून त्या ठिकाणी आलेला होता. हा साठा त्या ठिकाणी येत असताना खरं तर त्या ठिकाणी असणारी तपासाची यंत्रणा असेल, सीमा शुल्क विभाग असेल किंवा अन्य तपासन यंत्रणेने तपासणी न करता या ठिकाणी तो आलेला असेल. आणि अशा वेळेस खरं तर या सौंदर्य प्रसाधन साधनाचा जास्त वापर नागरिक त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे त्वचेचा रोग असेल, त्वचा खराब होत असेल, चेहऱ्यावर लाल पट्टे उठत असेल, कॅन्सरसारखा आजार त्या ठिकाणी होत असतो, डोळ्याचे विकार त्या ठिकाणी होत असतो. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तपासणाची त्या ठिकाणी औषध येणारे सौंदर्य प्रसाधन असेल ही तपासणाची यंत्रणा आपल्याकडे नाही आहे. तर ही यंत्रणा आपल्याकडं सक्षमपणाने उभी करण्यासाठी आपण खरं तर त्या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे. हा साठा जप्त केल्याच्या नंतर आपण सांगितलं गेलं की या ठिकाणी खटला दाखल करण्यात आलेला आहे. तर मी या प्रश्नावर या उत्तरामध्ये या ठिकाणी आपण सांगितल्यानंतर FIR क्रमांक काय आहे, गुन्ह्याची कलम काय आहेत, आरोपींची नावे काय आहेत, अटक झालेली आहे का नाहीत किंवा आपण त्या ठिकाणी वकील नेमलेला आहे का नाही याची सविस्तर माहिती या ठिकाणी मला मिळावी हा माझा एक प्रश्न असेल. दुसरा प्रश्न माझा असा असेल की शासनाच्या उत्तरात आपण मान्य केलेलं आहे की सौंदर्य प्रसाधनाच्या विक्रीसाठी परवानगी आवश्यकता नाहीये. खरं तर म्हणजे कोणती व्यक्ती कोणताही गुणवत्ता तपासणी न करता हानिकारक रसायने किंवा हानिकारक या ठिकाणी सौंदर्य प्रसाधन विकू शकते. राज्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी गंभीर बाब व ही त्रुटी दूर करण्यासाठी परवाना प्रणाली लागू करण्याचा निर्णय आज तागायत आपण घेतलेला नाही. तर आपण हा त्वरित या ठिकाणी घेणार का की जेणेकरून भविष्य काळामध्ये असे कोणतेही सौंदर्य प्रसाधन बाजारामध्ये विक्री करत असताना त्याची परवानगी घेतलेली असेल किंवा या संदर्भामध्ये खरं तर सरकारने याचं समाधानकारक उत्तर देणं अत्यावश्यक आहे. मंत्री महोदय अतिशय नाही अध्यक्ष महाराज, अतिशय गंभीर प्रश्नावर सन्माननीय तापकीर साहेबांनी या विषयावर चर्चा उपस्थित केली, त्यांचंही मी अभिनंदन करेन. पण मंत्री महोदयांच्या उत्तराच्या अगोदर मंत्री महोदय खरं तर तो हरी आम्हाला वाचवेल की नाही माहीत नाही, पण नरहरीने आम्हाला वाचवावं. मंत्री महोदयांना माझी स्पेसिफिक या प्रश्नाच्या उत्तरात एक जोडणीची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज त्यांना मंत्रिपद दिलं, 11 लक्ष प्रतिष्ठान त्यांच्याकडे आहे आणि 90 माणसं आहे, पैसे दिले नाही आहे. तुमच्या सोबत हे सभागृह आहे. तुम्ही उत्तर देताना अतिशय छातीवर हात ठेवून प्रामाणिक उत्तर द्या. आता तर पाकिस्तानची प्रसाधनं आली आहे आणि त्यांनी लोकांचे चेहरे खराब केले आहे. हे चेहरे खराब करणारे लोक मंत्रालयात बसले आहे आणि तुम्हाला नाहक विधान भवनामध्ये मंत्री म्हणून उत्तर द्यायला लावताय. तर तुम्ही तुमच्या विभागाची जी दुर्दशा आहे ती एकदा सांगा, अन्यथा पाकिस्तानमधून हे आले उद्या पाकिस्तानचे लोक मंत्री म्हणून इथे येतील असं होऊ नये या दृष्टीने तुम्ही उत्तरामध्ये तुमच्या विभागामध्ये 11 लक्ष प्रतिष्ठानला 90 माणसं कसे करणार आहे आणि 200 कोटी रुपये तुम्हाला द्यायचं कबूल झालं, 35 कोटी दिले, त्याबद्दल तुम्ही जरा माहिती तर द्या, अन्यथा आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण तुम्ही या उत्तरात अतिशय तथ्य असणारं उत्तर द्यावं एवढी माझी आपल्याला विनंती आहे. चला मंत्री महोदय. सन्माननीय तापकीर साहेबांनी आणि
ज्येष्ठ सदस्य मुनगंटीवार साहेबांनी अतिशय व्यवस्थित असे प्रश्न उपस्थित केलेत आहे. जे काही सदस्य महोदयांनी सांगितलं तर कायद्याच्या मानकांप्रमाणे सुधीर भाऊ, उत्पादकाला लायसन्सची गरज आहे, पण विक्रेत्याला तशी लायसन्सची गरज नाही, कारण त्याच्या परवानगीची गरज नाही. कारण कॉस्मेटिक हे छोट्या मोठ्या टपरीवर कुठेही थोड्या प्रमाणात विकलं जातं. परंतु हा जो काही पुण्याला पिंपरी चिंचवडमध्ये जो प्रश्न उपस्थित झाला तो अतिशय गंभीर आहे. हे कोणी त्या ठिकाणी मान्य करेल का ज्याच्यानं महिलांचे, पुरुषांचे, अनेकांच्या चेहऱ्यांवर वर्ण त्या ठिकाणी तयार झाले आणि त्या दृष्टीनं त्यांनी जे काही सौंदर्य प्रसाधनं किंवा शॅम्पू, क्रीम हे सौंदर्य प्रसाधनं विकण्यासाठी परवाना देण्याच्या संदर्भातलं केंद्राला तशा पद्धतीनं आपण करू म्हणजे त्याची परवानगी मागू शकतो का जेणेकरून हा सुद्धा एक जीवनाचा अविभाज्य भाग त्या ठिकाणी आहे. परंतु उत्पादन करण्याबरोबर त्या विक्रीला तसं केलं तर किती लोकांना त्या ठिकाणी परवानग्यांसाठी सामोरं जावं लागेल याचा अंदाज करता येणार नाही, कारण छोट्या मोठ्या दुकानांमध्ये विकलं जातं. परंतु जी पुण्यात जी काही ब्युरो कॉस्मेटिक मिथ्याचार सौंदर्य प्रसाधनं विक्री केलं असं आढळून आलेलं आहे हे खरं आहे. आणि त्या पद्धतीनं विभागानं केमिस्ट्री चिंचवड यांच्यावर छापा टाकून कार्यवाही केलेली आहे. त्याचा त्या ठिकाणी 36,700 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त केल्याचा माल ज्याच्याकडून जप्त केला त्याला विचारल्यानंतर दुसऱ्याचं त्यांनी मी अमक्याजवळून होलसेलरजवळून घेतलं, त्याचा तपास केला, त्याच्यानंतर त्याने कुठून घेतलं याचं पोलीस विभागाला त्या ठिकाणी आदेशित केलं गेलं होतं. पोलीस विभागाकडून थोडीशी त्याच्यात दिरंगाई झालेली आहे. परंतु मी मुख्यमंत्री महोदयांना सांगून एक विशेष त्याच्यावर चौकशी पथक नेमून आणि त्या पद्धतीनं त्याचं नेमकं उत्पादन कुठं केलं गेलं त्याच्यावर म्हणजे कडक कार्यवाही करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण निश्चित कार्यवाही करू असं मी या ठिकाणी शब्द देतो. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अगदी खरं आहे, कारण ह्या विभागाची गरज किती हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. पण त्याच्यासाठी लागणारं जे काही मनुष्यबळ आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी जी काही लॅबची व्यवस्था आहे, आज एवढा मोठा राज्याचा विस्तार पाहता अन्न आणि औषध ह्या विभागासाठी फक्त 3च लॅब आहेत. एक छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई. नाशिक आणि पुण्याचे अंतिम टप्प्यात ते काम आहे आणि म्हणूनच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी 200 कोटीची मागणी प्राथमिक टप्प्यात त्या ठिकाणी मागितली. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 35च कोटी मिळालेत. 35 कोटी जे काही प्राधान्यक्रमाने घ्यायचं होतं त्याचं टेंडर प्रोसेस त्या ठिकाणी केलेली आहे आणि भविष्यात लागणारा निधी जो आहे तो मला आपल्या साक्षीनं सगळ्यांना कबूल केला आहे. त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून जी काही अपूर्ण अवस्था आहे ती पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करेल. चला भातकर साहेब मग तुम्हाला देतो. महोदय, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ही अर्ध्या तासाची 2 मिनटं हो भीमराव, अर्ध्या तासाची चर्चा आहे. मला आठवतं आहे की गेल्या एका अधिवेशनामध्ये मी माझा प्रश्न या संदर्भातच लागला होता की विदर्भातल्या 2 महिलांना त्यांनी चुकीची प्रसाधन सौंदर्याची हे वापरलं म्हणून त्यांना KM मध्ये ट्रीटमेंट द्यावी लागली होती मुंबईला. आणि जो प्रश्न माननीय सुधीर भाऊंनी उपस्थित केला होता, कारण या डिपार्टमेंटचं सर्वात मोठं दुःख हे कुठलं आहे तर इकडे स्टाफच नाही आहे आणि या डिपार्टमेंटचा संबंध सर्व महाराष्ट्राशी येतो. प्रत्येकजण ग्राहक आहे वेगवेगळ्या मार्गाने. आणि त्यावेळेला अशी एक योजना आली होती की यांच्याकडे स्टाफ भरती करत असताना MPSCच्या थ्रू करावं लागेल. त्याच्याऐवजी अन्न औषध निरीक्षकांची काही पदं अन्य खात्यांकडे आहेत, त्या अन्य खात्यांवरची पदं डेप्युटेशनवर या खात्यावर घ्यायची, पण त्याला कॅबिनेटची मंजुरी पाहिजे, ती मंजुरी मिळत नव्हती. तर त्या दिशेने मंत्री महोदय काही पावलं उचलत आहेत का की ज्या योगे आपल्या खात्यामध्ये ही पदं MPSCच्या मार्फत जेव्हा भरतील तेव्हा भरली जातील,
पण जे अन्य खात्यांमध्ये आहेत आणि जिथे त्यांची आवश्यकता नाही आहे अशी अनेक लोक आहेत, ती आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरता सरकार काही पावलं उचलणार आहे का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हे अगदी खरं आहे का मनुष्यबळ, आणि मी तेच सांगत होतो का मनुष्यबळ आणि लॅब, तर मनुष्यबळ आणि लॅब आणि एकूण दुकानांची संख्या जर बघितली तर राज्यात 33,164 होलसेलर आहेत आणि राज्यात 1,12,436 किरकोळ औषध विक्रेते आहेत आणि मग त्याच्यात 1,45,000 दुकानं एकूण जर आहेत तर त्याला लागणारं मनुष्यबळ हे सदस्य महोदयांनी सांगितल्याप्रमाणे घेण्याऐवजी आता आपण सध्या 109 मुलांची त्या ठिकाणी MPSC थ्रू एक्झाम त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचा ट्रेनिंग काळ संपला आहे. त्यांना ह्याच हप्त्यात त्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग देऊन आणि ते पुढचं काम वाढवलं जाईल. त्याचबरोबर 56 औषध निरीक्षक यांचीसुद्धा MPSCनं एक्झाम घेतलेली आहे. मार्चच्या आत त्यांनाही त्या ठिकाणी निकाल देण्याच्या संदर्भातला पाठपुरावा त्या ठिकाणी विभागामार्फत होतोय. परंतु तसं जरी असेल तरी केंद्राच्या मानांकनानुसार खूप मोठी तफावत अजून पदांमध्ये त्या ठिकाणी आहे का जी पर दुकानामागे केंद्र सरकारचं जे काय मानांकन आहे ते 50 औषध निर्मिती कंपनींसाठीचं एक मनुष्य, 200 औषध दुकानदारांसाठी 2152 औषध कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यांच्यासाठी 43 पदं लागतात. 1,45,000 औषध दुकानं आहेत. औषध दुकानदारांसाठी 728 लोक लागतील, अशी जेणेकरून 771 लोक त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि आपल्याकडं पदांची मंजुरी फक्त 200 आकृतीबंधाप्रमाणे तयार आहेत. त्यातही भरलेली पदं फक्त 42 आहेत. 158 लोक रिक्त आहेत. तर ती भरण्यासाठीचं चला बसून बोलू नका. उत्तर उद्या ना, उत्तर उद्या. हे अरे झाल्याशिवाय तुम्हाला देणार आहे का? लांडगे साहेब ते झाल्याशिवाय तुम्हाला देणार आहे का? कमाल आहे बा. त्यांचं उत्तर उद्या. अध्यक्ष योगेश सागर साहेब त्यांचं उत्तर उद्या. पहिले उत्तर उद्या. उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो. उत्तर झाल्यावर बोला. उत्तर झाल्यावर बोला ना आपण. अहो उत्तर झाल्यावर बोला. हे कोणतं आहे मला समजत नाहीये. मधामध्ये तुम्ही बोलता सागर साहेब त्यांचं उत्तर माझ्या पहिले तुम्ही बोलताय काय? नाही मला सांगा त्यांचं उत्तर पूर्ण उद्या. तुम्हाला काय बोलायचं नंतर बोला ना आपण. पण उत्तर मध्ये तुम्ही बोलता मधामध्ये. बोला मंत्री महोदय बोला. ही कोणती नवीन पद्धत सांगत आहे आपण समजत नाही मला. नाही ऐका सागर साहेब ही पद्धत असते का अशी? मंत्री महोदय उत्तर देत आहे आपण मधामध्ये उभे राहून बोलत आहात. हे योग्य नाही ना. हे योग्य नाही. आपण संधी मागा आपण बोला. ही जी काही पदं सांगितली ही मी केंद्राच्या मानांकनानुसार एवढी पदं आपल्याला लागतात. आकृतीबंधाप्रमाणे फक्त आपल्याकडे 200 आहेत. त्याच्यातही भरती झालेल्यांची संख्या एकदम नगण्य होती. ती आता आपण नव्यानं त्या ठिकाणी परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यांच्या मार्चच्या आत हे जे काही औषध निरीक्षक आहेत त्यांची पदं भरली जातील आणि अन्न प्रशासन विभागाचे जे काय आहेत ती 197 लोकांची ह्याच हप्त्यात त्यांना त्यांच्या पोस्टिंग दिल्या जातील. चला लांडगे साहेब तुमचा प्रश्न घ्या नंतर मग तुम्हाला देतो. हा बोला. अध्यक्ष महोदय माझा अण्णा एकच मिनिट. अण्णा एक मिनिट ऐका ना. एक मिनिट सगळ्यांनाच विचारायला भेटणार आहे. अण्णा अध्यक्ष महोदय हा प्रश्न काय आहे? याच्यावर कारवाई काय संदर्भात झाली? पाकिस्तानचे सौंदर्य प्रसाधन इथे मिळाली, याच्यावर कारवाई काय झाली हा प्रश्न आहे. हा अर्धा तासाची चर्चा आहे. अध्यक्ष महोदय या अर्ध्या तासाच्या चर्चेकडे ना सगळ्यांनी ना गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आज पाकिस्तान मधले बनावट जर सौंदर्य प्रसाधन आपल्या देशात येत असतील तर हे नवीन षडयंत्र आपल्याला बघावं लागेल. याच्याकडे नवीन षडयंत्र म्हणून बघावं लागेल. अध्यक्ष महोदय ही बाब आहे ना एकदम गांभीर्याने घेतली पाहिजे. मंत्री महोदय पूर्ण सभागृहाला सांगू इच्छितो मी, पाकिस्तानची बनावट सौंदर्य आपल्या राज्यात देशात आपल्या राज्यात आलेत आणि विशेषतः आमच्या शहरात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ती सापडलेली आहेत. अशा संदर्भातला साठा जर आमच्या शहरामध्ये सापडतोय
अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही कुदळवाडीमध्ये कारवाई केली. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये आम्ही जवळजवळ 1000 एकर जागा तिथली खाली केली आम्ही. अध्यक्ष महोदय, अनेक लोकांनी आरोप केले, पण अध्यक्ष महोदय इतर राष्ट्र सुरक्षा, राष्ट्र स्वाभिमान याबाबत कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही या ठिकाणी राष्ट्र सुरक्षा करण्याचा फक्त चर्चा करत नाही, तर याच्यासाठी राष्ट्र विघातक ज्या कृत्य आहेत त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ठेचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही फार बाब गंभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये बांगलादेशी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सापडले, पुणे जिल्ह्यामध्ये सापडले. नव्याने आता 1 महिन्यापूर्वी कोंडव्यामध्ये अध्यक्ष महोदय काही बॉम्बस्फोट मधले आरोपी सुद्धा कोंडव्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये सापडले. अध्यक्ष महोदय, ही आता लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, वोट जिहाद झालं, आता हे हे पाकिस्तानची कॉस्मेटिक जिहाद म्हणजे माणसाच्या शरीरावर अटॅक करणारे जिहाद चालू झाले. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सगळ्या सभागृहानं विशेषतः लक्ष देऊन मंत्री महोदय या संदर्भामध्ये गृह खात्याकडे ही केस वर्ग केली पाहिजे. या संदर्भातले अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या संदर्भामध्ये काय कायदेशीर कारवाई झाली, कोणते आरोपी यामध्ये सहभागी होते, आरोपींची नावं काय आणि कुठल्या मार्गाने हे आले, हे सभागृह पुढे आपण मांडलं पाहिजे. हा माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न. मंत्री महोदय, या ठिकाणी सदस्य महोदयांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. मी घर सोप्स प्रायव्हेट लिमिटेड, धायरी, पुणे, तसंच भिवंडीतली एक कंपनी आहे मिर्फी हेल्थ केअर भिवंडी, त्याचं नाव मी घेऊन आपल्याला सांगतो. तर अशी जी काही कंपन्यांचा ज्या ठिकाणी माल मिळाला किंवा जिथं मालकांचे नाव आपल्याला देतो त्याचा एकूण 1,16,00,000 रुपयांचा माल दिनांक 18/3/25 रोजी जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून दिनांक 1/7/25 रोजी खटला दाखल केलेला आहे. परंतु आपण जे काही सांगितलं ते यांनी त्यांच्याकडून घेतलं, त्यांनी यांच्याकडून घेतलं, पण शेवटपर्यंतचा जो काही तपास आहे तो मी त्याच वेळेला सांगितलं का आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी त्याच्यावर विशेष गृह खात्याकडे वर्ग करू आणि विशेष एक समिती नेमून आणि मूळ जिथं काही ते उत्पादन होतं त्या तिथपर्यंत जाण्याची, मुळाशी जाण्यापर्यंतची गृह खात्याला त्या ठिकाणी विनंती केली जाईल. चला आता नाही अर्धा तास काय विक्रमजी बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विषय अतिशय महत्वाचा आहे. दटके तर एक प्रवीण दटके शांत. या सभागृहाचे प्रथमतः मी विशेष आभार मानतो